हे जे भूसंपादन आहे हे सक्तीचं भूसंपादन आहे. सक्ती होऊ देणार नाही साहेब. सक्तीचं भूसंपादन आहे म्हणजे पायाभूत सुविधा ज्या निर्माण करतं शासन. हो. मग धरण असेल, शेतकऱ्यांसंदर्भात रस्ते असतील ग्रामीण भागातले, यासाठी जे भूसंपादन होतं यामध्ये शासनाला थांबवता येत नाही. पहिली गोष्ट, आता तुम्ही थांबवताय, तुम्ही येताय, तुमच्या अडचणी आम्ही समजून घेणं हे गरजेचं आहे. कम्युनिकेशन गॅप नसायला पाहिजे. ठीक आहे, त्यानंतरची जी प्रक्रिया ती होईल. आता राहिला प्रश्न मोबदल्याचा. मेन मुद्दा तो आहे की मोबदला. बघा, मोबदल्या संदर्भात शासनाचे दोन प्रकार आहेत, म्हणजे दोन पद्धतीनं रेट, मूळ जो रेट आहे तो ठरवला जातो. एक आहे तुमचा रेडी रेकनर रेट आणि दुसरा आहे खरेदी विक्री व्यवहार. रेडी रेकनर रेट म्हणजे आता समजा तुम्ही एखादी जमीन तुमची खरेदी करायला गेली, तर कोणी विकायला तुम्ही गेले तिथं खरेदी करायला रजिस्ट्री ऑफिसला, तर खरेदी खत करताना तिथला रेट हा कमी असतो प्रत्यक्ष मार्केट व्हॅल्यूपेक्षा, बाजार भावापेक्षा ते कमी असते. हा, ते का कमी आहे? कारण आपल्याला त्याच्यावर रजिस्ट्रेशन ड्युटी भरावी लागते, रजिस्ट्रेशन टॅक्स. मग जर तुमचा बाजार भावाचा असेल तर तो जास्त होतो, खरेदी विक्री व्यवहार जास्त होणार नाहीत. यामुळं शासनानं बाबा व्यवहार वाढले पाहिजेत, खरेदी विक्री व्यवहार झाले पाहिजेत, देवाणघेवाण झाली तर आर्थिक उलाढाल जास्त होती, म्हणून ते व्यवहार कमी ठेवलेले असतात. मग आता तो बाजार भावाच्या रेटचा नाहीये, म्हणून मग शासनाला त्या रेटच्या 5 पट द्यावं लागतं शेतकऱ्यांना. कारण तुम्हाला बाजार भावाची, आता तुमची जमीन घेणारे शासन, तर तुम्हाला बाजार भाव एवढी रक्कम तर द्यावी लागेल. आणि तो जो रेडी रेकनर आहे तो बाजार भाव एवढा नाही, तो 3-4 पट कमी आहे. 10 लाख असेल ज्या जमिनीचा बाजार भाव, त्याचा रेट असतो हा 3 लाख, मग त्याच्या 5 पट तो तुम्हाला मोबदला, असा पद्धतीचा विषय आहे. आता यामध्ये मूळ रेडी रेट हा झाला रेडी रेकनर रेट, बाजार भाव म्हणजे तुम्ही ज्या खरेदी भावाने विकता. दुसरं खरेदी विक्री व्यवहार आहे. आता हा खरेदी विक्री व्यवहारामध्ये तुमच्या इथे जमिनी जेवढ्या काही आहेत, मागच्या 3 वर्षात जी काही खरेदी खतं झालेली असतील ते खरेदी खतं आपण पाहतो. आणि सर्वात जास्त खरेदी खताचे दर ज्या जमिनीचे असतील ते आपण 50% घेतो, वरचे 50%. समजा 100 खरेदी खत झाले मागच्या 3 वर्षात, हायेस्ट रेटचे जे आहेत 50 ते घेणार, त्याचं सरासरी काढतो. आणि तो जर रेट रेडी रेकनर पेक्षा जास्त असेल तर तो घेतो, आणि जर रेडी रेकनर जास्त असेल तर रेडी रेकनर घेतो आणि त्याच्या 5 पट मोबदला देतो. आता यात हे जो रेट आहे हा जिरायतचा असतो मोस्टली, रेडी रेकनर रेट असेल किंवा खरेदी करी. आता जर एखाद्याची जमीन बागायती आहे तर याच्या 5 पट जे काही रेट मिळेल त्याच्या दुप्पट केलं जातं बागायतीला, बरोबर आहे, म्हणजे ते 10 पट होईल. आणि हंगामी बागायती संदर्भात तो 1.5 पट असतो. म्हणजे जिरायतचा जो काही रेट येईल त्याच्या 5 पट दिलं जाईल आणि नंतर हंगामीला 1.5 पट. हंगामी कसं डिसाईड करणार? ज्याचं शेत खरीप रब्बी या 2 वेळा तुम्ही पीक पेरा घेताय, 4-8 महिन्यामध्ये पावसाळी बे घेताय, नंतर एक तुमचं आणखीन पीक व्हाईल. असे कुणाच्या शेतामध्ये काय पीक आहे, विहीर आहे, कंपाऊंड आहे, रेट काय आहे, हे सगळं प्रत्येकाचं वेगळं आहे. आणि तुम्हाला ते स्वतःलाही पाहता येईल. पण तो जो रेट तुम्ही काढाल रेडी रेकनर गुणिले 5 हा तुमचा बेसिक रेट असेल. त्यामध्ये बागायती, झाडं, पाईपलाईन, विहिरी हेही ऍड होईल. आणि हे सगळं ऍड होऊन अंतिम रेट तुम्हाला दिला जाणार आहे. आज रोजी जर तुम्ही कुणालाही म्हणले मला आज लेखी द्या, लेखी कोणी देऊ शकणार नाही. कारण तुमचं शेत 20 गुंठे चालले तर तुम्हाला किती पैसे मिळणार हे कोण सांगणार आहे? सांगू शकतो सर, आपण सांगू शकतो सर, कर्मचारी सांगू शकतो. तुम्ही ते पाईपलाईन म्हणाली, पण आतापर्यंत हे रस्ता गेला, या रस्त्याचे बोर नाही. तुम्हाला भाव कोलवावचे भेटते, रेल्वेचा मुद्दा तुम्हाला या जमिनीचे भाव कोलवावचेच लागते. तुम्हाला कॅनलचा काही संबंध नाही, कॅनल येईन म्हणजे दुप्पट, तुमच्या 1.5 पट आणि यात कोलवावचे समृद्धीवाले काय आंदोलन करायला येऊ देत नाहीत. मोजण्या झाल्या, सगळे झाले, त्याला तर रेट व्यवस्थित भेटल्या, त्याने आंदोलन केले नसते ना. हे काहीच नाही, तुमची सगळी जमीन आता हे रस्ता नांदेड जालना चालला रस्ता, रोज आंदोलन चालू आहे त्या रस्त्यावर. तुम्ही मोजणी केली, त्याला मोबदला भेटला नाही व्यवस्थित म्हणून ते आंदोलन करायला लागले.